No, sir. Good morning, students. In today's lecture, we are going to discuss about our next unit, that is protein metabolism. प्रोटीन मेटाबॉलिझम या युनिट बद्दल शिकण्याआधी आपण शिकूया व्हॉट इज मीन बाय प्रोटीन. आता प्रोटीन काय असतं? प्रोटीन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल it is structural unit of cell. So it is structural unit of cell. सो प्रोटीन काय करतं? सेलचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी, काही सिग्नलिंग मॉलिक्यूल बनवण्यासाठी हे सेलला मदत करत असतं. सो प्रोटीन इज अ अल्टिमेटली बिल्डिंग ब्लॉक ऑफ सेल. आता बिल्डिंग ब्लॉक ऑफ सेल का बरं म्हटलं आपण? ज्या पद्धतीने आपण व्हेरियस ब्लॉक्सचा वापर करून एक घर बनवतो, है ना. आपण घर जेव्हा आपल्याला एखाद्याचं घर बनवायचं असेल तेव्हा काय करतो आपण? विटा आणि सिमेंटचा वापर करून ते एकमेकावरती रचतो आणि आपलं एक घर तयार होतं. म्हणजे काय केलं? दॅट इज द बिल्डिंग ब्लॉक. म्हणजे सेलचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी प्रोटीनचा खूप महत्वाचा रोल प्ले होतो. सो इट इज ऑल्सो ऍक्ट ॲज सिग्नलिंग मॉलिक्युल्स. प्रोटीन्स ऑल्सो आर दी एन्झाइम्स. प्रोटीन्स काय असतात? आपले एन्झाइम सुद्धा असतात. म्हणजे व्हेरियस मेटाबॉलिक रिएक्शन्स घडवण्यासाठी प्रोटीन्सचा आपण यूज करू शकतो. So proteins are the structural unit of cell. It is the building block of cell. It is act as a signaling molecule. It also act as a enzymes. All enzymes are proteins. प्रत्येक एन्झाइम्स हा प्रोटीन असू शकतो, पण प्रत्येक प्रोटीन हा एन्झाइम असू शकतो, पण प्रत्येक एन्झाइम हा प्रोटीन नसू शकतो. आता हे सगळं काय आहे? तुम्हाला टीवाय मध्ये स्पेसिफिकली एन्झाइमच्या चॅप्टर मध्ये जेव्हा तुम्ही शिकाल ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ही सगळी प्रोसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रोटीन कशा पद्धतीने बनतात. सो अल्टिमेटली इतकंच लक्षात ठेवायचं, प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ सेल्स. व्हेरियस सिग्नलिंग मॉलिक्युलसाठी प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. व्हेरियस एन्झाइम्स प्रोटीन पासून बनतात. सो प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात? प्रोटीन्स आर मेड फ्रॉम दी अमिनो ऍसिड. अल्टिमेटली प्रोटीन्स काय असतात? लेट अस कन्सिडर दिस इज द प्रोटीन. याला एक प्रोटीन कन्सिडर करा आणि दिस प्रोटीन काय आहे? हा प्रोटीन काय? पॉलीपेप्टाइडची चेन आहे. पेप्टाइड काय? पेप्टाइड एक प्रोटीन मध्ये प्रेझेंट असणारा बॉन्ड आहे तिथे. म्हणजे पॉलीपेप्टाइड, खूप सारे पेप्टाइड बॉन्ड पासून काय जुळलेले आहेत आपले तिथे? काय जुळलेले आहेत तिथे? अमिनो ऍसिड. व्हेरियस अमिनो ऍसिड जोडून आपण काय तयार केला? प्रोटीन तयार केला. आता प्रोटीन तयार कोणी केला? याची इन्फॉर्मेशन कशामध्ये प्रेझेंट होती? याची इन्फॉर्मेशन प्रेझेंट होती आपल्या डीएनए मध्ये. सो डीएनए पासून आपल्याकडे एमआरएनए मिळाला. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बेसिक शिकले असाल 12वी मध्ये. बाय दी प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन आपण एक डीएनए पासून एक मेसेज तयार करतो. फ्रॉम डीएनए वी सिंथेसाइज द मेसेज बाय मीन्स ऑफ प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन पासून आरएनए आपण तयार करतो. आरएनएचं सिंथेसिस आपण करतो. आता या आरएनए मध्ये काय आहे? या आरएनए मध्ये अल्टिमेटली काय आहे? आपला कोड प्रेझेंट आहे. एक जेनेटिक कोड तिथे प्रेझेंट आहे. तो जेनेटिक कोड म्हणजे काय? काही सेलला लागणारं स्ट्रक्चर. आता प्रत्येक सेलकडे त्याचं स्ट्रक्चर कसं काय बनतं? लिव्हरचा सेल लिव्हर कसं काय बनू शकतो? स्पर्मचा सेल स्पर्म कसा काय बनतो? न्यूरॉन्स कसे काय डेव्हलप होतात? तर ते सगळं डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यामध्ये स्पेसिफिक प्रोटीन तयार होणं हे गरजेचं असतं. आणि ती सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये प्रेझेंट असते? आपली जेनेटिक मटेरियल, दॅट इज इन द डीएनए. डीएनए मध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. मग डीएनए पासून काय झालं? डीएनए पासून एमआरएनए बनला. एमआरएनए वरती काय झालं? रायबोझोमची अटॅचमेंट झाली. रायबोझोमची अटॅचमेंट झाली. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रायबोझोम्स आर दी प्रोटीन फॅक्टरी ऑफ दी सेल्स. रायबोझोम्स काय असतात? सेलच्या प्रोटीन फॅक्टरी असतात. एमआरएनए वरती रायबोझोमचं अटॅचमेंट झालं आणि रायबोझोमने काय केला? जो एमआरएनए वरती मेसेज होता, मेसेज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये मेसेज होता, त्याला ट्रान्सलेट केलं इन द फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड. म्हणून या प्रोसेसला म्हटलं आपण ट्रान्सलेशन. द मेसेज इन द न्यूक्लिक ऍसिड फॉर्म इज ट्रान्सलेटेड इनटू अमिनो ऍसिड फॉर्म. सो मग ट्रान्सलेशन काय केलं? आता एमआरएनए वरती काही जेनेटिक कोडॉन्स प्रेझेंट असतील, काही इन्फॉर्मेशन. अल्टिमेटली आता तुम्हाला इतकं डिटेलमध्ये लक्षात घ्यायची गरज नाही. सेल आणि मॉलिक्युलर बायोलॉजी जेव्हा तुम्ही टीवायला शिकाल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल. सो एमआरएनए वरती काय होता? मेसेज होता इन दी फॉर्म ऑफ न्यूक्लियोटाइड ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरासिल. अशा पद्धतीचे न्यूक्लियोटाइड्स तिथे प्रेझेंट होते. 3 जेनेटिक कोडॉन पासून एक अमिनो ऍसिड हा कोड होऊ शकतो. मग सेलनी काय केलं? त्या स्पेसिफिक रायबोझोमनी काय केलं? आता रायबोझोम काय करेल? तो मेसेज रीड करेल. तो मेसेज रीड झाल्यानंतर त्याला ट्रान्सलेट करेल इन द फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये त्याला ट्रान्सलेट करेल.
मग आता याला पाहिजे अमिनो ऍसिड, ट्रान्सलेशनला रायबोझोमला पाहिजे अमिनो ऍसिड. मग हा अमिनो ऍसिड कुठून येईल? हे सगळं कुठं चालतंय? सेलमध्ये चालते. ही सगळी प्रोसेस कुठं चालते? सेलच्या सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस चालते. इथपर्यंत प्रोसेस कुठे कुठे होते? सेलच्या न्यूक्लियसमध्ये इथपर्यंत प्रोसेस होतं. न्यूक्लियसमधून एमआरएनए जो आहे तो सायटोप्लाझममध्ये येतो आपला. एमआरएनए सायटोप्लाझममध्ये आल्यावर ही सगळी प्रोसेस आपण डिस्कस करतोय. मग आता रायबोझोमला तो कोडॉन रीड करायचा आहे आणि तो कोडॉन रीड करून त्याच्यावरती स्पेसिफिक त्याला अमिनो ॲसिड त्या कोडॉनशी रिलेटेड आपल्याला अमिनो ॲसिड पाहिजे. मग हा अमिनो ॲसिड सेलमध्ये प्रेझेंट असतो. सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्री अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात. आता रायबोझोमवरती काय असतं? रायबोझोम काय करू शकतो? त्या कोडॉनला रिकॉग्नाइज करू शकतो. त्या कोडॉनला रीड करू शकतो आणि एक-एक अमिनो ॲसिड तो असा ॲड करत जातो. प्रत्येक कोडॉनकडे इन्फॉर्मेशन असते, की तो कोणता अमिनो ॲसिड आहे. म्हणजे या आरएनएकडे अल्टिमेटली अमिनो ॲसिड जोडण्याची एक मेसेज तिथे असतो आणि अशा पद्धतीने अमिनो ॲसिड जोडतात आणि अशा पद्धतीने प्रोटीन्स तयार होतात. सो युनिट ऑफ प्रोटीन, प्रोटीनचं युनिट काय आहे आपलं? अमिनो ॲसिड. म्हणजेच आपल्याला प्रोटीन मेटाबॉलिझम शिकायचं आहे, तर त्या त्या त्याआधी काय म्हणजेच काय शिकतोय आपण? अमिनो ॲसिड मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझममध्ये तुम्हाला माहिती आहे, की मेटाबॉलिझममध्ये 2 प्रकार येतात, कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझममध्ये ब्रेकडाउन, एनाबॉलिझममध्ये सिंथेसिस. आता अमिनो ॲसिडचं सिंथेसिस कसं होतं? अमिनो ॲसिडचं ब्रेकडाउन कसं होतं? ते सगळं आपल्याला शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये. सो क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना पॉइंट? येस ऑर येस नो? सर. ओके. हो सर. मग हे अमिनो ॲसिड कुठून आले? फ्री अमिनो ॲसिड कुठून आले बरं सेलकडे? कुठून आले असतील हे अमिनो ॲसिड्स? फ्रॉम वेअर दिस अमिनो ॲसिड्स? अमिनो ॲसिड्स म्हणजे ॲसिडिक ग्रुप त्यांच्याकडे असेल आणि एक अमिनो ग्रुप त्यांच्याकडे असेल, असे कंपोनंट, असे केमिकल सबस्टन्सेस दॅट इज अमिनो ॲसिड अल्टिमेटली. सो हे सगळे अमिनो ॲसिड कुठून आले असतील सेलकडे? प्रोटीन मधून. प्रोटीन मधून नाही बेटा, अमिनो ॲसिड पासून आपल्याला प्रोटीन बनवायचं आहे. प्रोटीन मधून अमिनो ॲसिड आले. ठीक आहे, प्रोटीन मधून अमिनो ॲसिड आले, प्रोटीनचं ब्रेकडाउन झालं. मग हे प्रोटीन कुठून आले? सिम्पली आपण जे काही फूड एन्गल्फ करतो, जे काही आपण जेवण करतो, जो काही आपला डायट असतो, तिथून काय येतात आपल्याला? मला माहिती होतं तरी बोलू नये. येस. ते सर डाएट डाएट सांगणार होतो सर मी, पण मी Yes. थांबून गेलो. मी म्हणलं दादा काही कॉम्प्लेक्स आहे का ओके, मध्ये. लेट इट बी. थँक यू हर्षल. सो प्रोटीन्स कुठून आले आपल्याला? अल्टिमेटली आपल्याला फूड कडून आले. सो अल्टिमेटली प्रोटीन कुठून आले आपल्याला? फूड मधून आले. आपल्याला डायट मधून आपण जे काही जेवण केलं त्यांच्यामधून आपल्याला फूड मधून प्रोटीन्स आले. आणि या प्रोटीनचं काय झालं? काही प्रोटिओलिटिक एन्झाइम्सनी प्रोटीनचं ब्रेकडाउन केलं, त्याचं अमिनो ॲसिड मध्ये कन्व्हर्शन केलं. अमिनो ॲसिड ब्लड मध्ये पाठवलं आणि ब्लडने काय केलं? प्रत्येक सेलला रिक्वायर्ड असलेले अमिनो ॲसिड प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवले. आणि याच अमिनो ॲसिडचा यूज करून काय केले? पुन्हा सेलने त्याला जे काही रिक्वायर्ड प्रोटीन्स होते ते सगळे प्रोटीन्स बनवले. आता हे प्रोटीन्स एन्झाइम्स म्हणून ऍक्ट करू शकतात, सिग्नलिंग मॉलिक्युल्स म्हणून ऍक्ट करू शकतात. दे ऑल्सो ऍक्ट ॲज अ न्यूरोट्रान्समीटर म्हणून ऍक्ट करू शकतात. काही प्रोटीन्स हॉर्मोन सुद्धा बनवतात. हे सगळं प्रोटीनचं महत्वाचं काम आहे. आणि प्रोटीन्स ऑल्सो आर द रिच सोर्स ऑफ एनर्जी. प्रोटीन्स हा एनर्जीचा सोर्स सुद्धा आपल्याला मिळू शकतो. काही ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड असतात, म्हणजे त्या अमिनो ॲसिड पासून आपण रिव्हर्स मध्ये ग्लुकोज तयार करू शकतो आणि त्या ग्लुकोजचा एनर्जी म्हणून आपण यूज करू शकतो. काही अमिनो ॲसिड क्रेब्स सायकलच्या ऍसिडाइल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्ट होतात, ऍसिडाइल कोए मध्ये कन्व्हर्ट होतात आणि क्रेब्स सायकल चालवतात आणि त्याच्यापासून सुद्धा अल्टिमेटली आपण एनर्जी डिराइव्ह करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट दी प्रोटीन. सो देर इज अ जनरल पाथवे ऑफ अमिनो ॲसिड metabolism. So proteins of the food are converted into the free amino acid by means of process of digestion. डायजेशनच्या प्रोसेस मध्ये प्रोटीन्स जे फूड मध्ये असतात त्याच्यावरती काय ऍक्ट करतात? प्रोटिओलिटिक एन्झाइम्स. प्रोटिओलिटिक एन्झाइम्स म्हणजे काय बरं? प्रोटीन क्लीव्ह करणारे एन्झाइम्स अल्टिमेटली. प्रोटीन क्लीव्ह करणारे, प्रोटीनला क्लीव्ह केलं, फ्री अमिनो ॲसिड्स आपल्याकडे तयार झाले. अमिनो ॲसिडच्या चेन पासूनच प्रोटीन बनला होता, त्याच प्रोटीनला पुन्हा काय केलं? क्लीव्ह केलं आणि अमिनो ॲसिड्स आपल्याला मिळाले. सो देयर आर टू पाथवे वी हॅव टू डिस्कस, दॅट इज एनाबॉलिक पाथवे अँड कॅटाबॉलिक पाथवे. आता एनाबॉलिक पाथवे मध्ये काय करायचं आपल्याला? प्रोटीनचं सिंथेसिस आपल्याला करायचं आहे. सो देयर इज अ सिंथेसिस ऑफ सेल अँड एक्स्ट्रा सेल्युलर प्रोटीन्स. एक्स्ट्रा सेल्युलर प्रोटीन्स आणि सेल्युलर प्रोटीन्स आपण अमिनो ॲसिड्स पासून तयार करू शकतो. प्रोटीनचं सिंथेसिस आपण तिथे करू शकतो.
So synthesis of peptides, physiological active substances. पेप्टाइडचं सिंथेसिस सुद्धा करू शकतो. काही हॉर्मोन्स, पेप्टाइड हॉर्मोन सुद्धा आपण तिथे बनवू शकतो. So ultimately proteins are peptide of the organism are synthesis by the anabolic way. म्हणजे अल्टिमेटली सिंथेसिस आपल्याला तिथे करायचं आहे आणि याच प्रोटीनचं काय करू शकतो, पुन्हा ब्रेकडाऊन जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा पुन्हा त्यांचं ब्रेकडाऊन आपण करू शकतो. त्यानंतर डिस्कस करायचं आपल्याला कॅटाबॉलिक पाथवे. कॅटाबॉलिक पाथवे मध्ये आपल्याला ट्रान्स अमिनेशन, डिअमिनेशन आणि डिकार्बोक्सिलेशन हे सगळं शिकायचं आहे. आता कॅटाबॉलिक पाथवे म्हणजे काय? कॅटाबॉलिक मध्ये काय करतो आपण? ब्रेकडाऊन करतो. आता हे ब्रेकडाऊन कशासाठी केलं आपण? आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असली, आपण म्हटलं अमिनो ऍसिड कडे एनर्जी सुद्धा आहे. आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असली त्यावेळेस आपण ब्रेकडाऊन केलं त्यांचं. ट्रान्सअमिनेशन केलं. वेगळ्या फॉर्मचे अमिनो ऍसिड बनवले. जे इसेन्शियल नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड होते ते बनवले. अशा पद्धतीचं सिंथेसिस आपण केलं आणि अल्टिमेटली बाय प्रोडक्ट आपल्याला मिळाला युरिया, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन, H2O. म्हणजे कंप्लीट ब्रेकडाऊन झाल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला मिळतं. सो काही ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलचे मेटाबोलाइट सुद्धा अमिनो ऍसिडचं सिंथेसिस हे करू शकतात. म्हणजे ते कोणते अमिनो ऍसिड असतील मग? नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड असतील. आता अमिनो ऍसिडला आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो. Amino acids can be divided into two types, non-essential and essential. Non-essential आणि essential असे दोन पद्धतीचे दोन प्रकारचे अमिनो ऍसिड आपल्याकडे प्रेझेंट असतात. सो नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड दॅट कॅन नॉट बी नीडेड फ्रॉम द डायट. जे डायट मधून गरजेचे नसतात, जे बॉडी स्वतः सिंथेसाइज करू शकतं, त्या अमिनो ऍसिडला म्हटलं आपण नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. अँड इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आर दॅट कॅन बी रिक्वायर्ड फ्रॉम द डायट. जे डायट मधून रिक्वायर असतात, ज्याला बॉडी सिंथेसाइज करू शकत नाही. सो पटापट बघूया, थेरोटिकल पोर्शन आहे. Protein metabolism denotes the various biochemical process responsible for the synthesis of protein, that is anabolism, and breakdown of proteins, that is catabolism. लक्षात ठेवायचं, MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं, what is anabolism and what is catabolism. So proteins are the most abundant organic compounds and constitute major part of the body dry weight, about 10 to 12 kgs in the adult. ऍडल्ट ह्युमनच्या जर वेट केलं तर त्या वेट पैकी 10 ते 12 ग्रॅम हे सगळं वेट जे असतं ते प्रोटीनचं त्याच्यामध्ये असू शकतं. लक्षात ठेवायचं, एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतं. सो दे कॅन परफॉर्म व्हेरायटी ऑफ स्टॅटिक फंक्शन, दॅट इज स्ट्रक्चरल फंक्शन, डायनॅमिक फंक्शन, that is they can perform act as a enzymes, they can act as a hormones, act as a clotting factor, blood clotting factors, act as a receptors, protein tyrosine kinase receptor म्हणून ऍक्ट करू शकतो. व्हेरियस फंक्शन्स त्यांच्यामध्ये असतात. सो फंक्शन विचारलं जाऊ शकतं. फंक्शन मध्ये सुद्धा एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. They perform wide variety of static, dynamic function. Dynamic म्हणजे variety of functions they can perform. That is enzyme. They can act as an enzyme. They can act as a hormones. They can act as a clotting factors. They can act as a receptors. There are various functions of protein. So about half of the body proteins, predominantly collagen, is present in the supportive tissue. जे काही बोन्सला टिश्यूज लागतात, सपोर्टिव्ह टिश्यूज लागतात, दॅट इज कोलॅजन्स, दॅट इज स्केलेटन अँड कनेक्टिव्ह टिश्यूज आर मोस्ट ऑफ द प्रोटीन्स. जे काय असतात, मोस्ट ऑफ द प्रोटीन्स ते असतात. सो देर आर इंट्रासेल्युलर प्रोटीन्स, देर आर एक्स्ट्रासेल्युलर प्रोटीन्स ऑल्सो. So the proteins are nitrogen containing macromolecule consisting of L amino acid. आता L amino acid आणि D amino acid म्हणजे काय? L amino acids and D amino acid are the enantiomers of each other. आता एनान्शिओमर्स म्हणजे काय? ते एकमेकांचे मिरर इमेज असतात. जर त्यांना एकमेकांसमोर ठेवलं की ते मिरर इमेज म्हणून ऍक्ट करू शकतात. फरक काहीच नसतो, फक्त अमिनो ग्रुप एल अमिनो ऍसिडचा लेफ्ट हँड साइडला असतो. डी अमिनो ऍसिडचा अमिनो ग्रुप जो असतो तो राईट हँड साइडला असतो. पण बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये इन द ह्युमन्स, इन द एनिमल्स देर आर प्रेफरेबली एल अमिनो ऍसिड. एमसीक्यू मध्ये विचारला जाणारच आहे हा क्वेश्चन. एनिमल्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो कोणत्या पद्धतीचे प्रकारचे अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. L type of amino acids animals मध्ये प्रेझेंट असतात. D types of amino acids are present in the bacterial cell walls, in the plant cell walls and
other, but most preferably in humans and in animals there are L amino acid. आता असं का बरं असेल? इव्होल्युशनला समजलं असेल की बा एल अमिनो ऍसिडची स्टॅबिलिटी ही जास्त असेल म्हणून इव्होल्युशनने काय केलं असेल, जेव्हा आपलं डेव्हलपमेंट होत असेल, जेव्हा आपण इव्हॉल्व होत जाऊ त्यावेळेस काय केलं असेल त्यांनी, इव्होल्युशनने एल अमिनो ऍसिडलाच आपल्या बॉडीमध्ये फिक्स केलं असेल जेणेकरून त्यांची स्टॅबिलिटी ही इन्क्रीज होईल. सो काही क्वेश्चन आला असा तर बिकॉज ऑफ द स्टॅबिलिटी असं काही ऑप्शन तिथे दिसलं तर ते तुम्ही टिक करू शकता. सो प्रोटीन्स आर नायट्रोजन कंटेनिंग मॅक्रोमॉलिक्युल्स कन्सिस्टिंग ऑफ एल अमिनो ऍसिड ऍज अ रिपीटिंग युनिट. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. एल टाइप ऑफ अमिनो ऍसिड्स आर देअर. सो आउट ऑफ 20 अमिनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स हे फाउंड होतात. So 20 amino acids found in the protein, half can be catalyzed, synthesized by the body, that is non-essential. So there are 10 amino acids which are non-essentials and 10 amino acids are essential which can be provided in the diet. जे डाएट मधून भेटतात आपल्याला अमिनो ऍसिड त्यांना इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणून, कारण की त्यांची रिक्वायरमेंट असते आणि ती रिक्वायरमेंट कुठून फुलफिल केली जाते, ती रिक्वायरमेंट फुलफिल केली जाते आपल्या डाएट मधून. सो द प्रोटीन्स ऑर डिग्रेडेशन रिलीजेस इंडिव्हिज्युअल अमिनो ऍसिड. जे काही आपल्याला डाएट मधून प्रोटीन्स मिळतं त्याला प्रोटिओलिसिस नावाच्या प्रोसेसने, प्रोटिओलिटिक एन्झाइम्स असतात जे प्रोटीन ब्रेकडाऊन करतात, त्या एन्झाइमच्या मदतीने काय करू शकतो आपण, फ्री अमिनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सो अमिनो ऍसिड्स आर नॉट जस्ट स्ट्रक्चरल कंपोनेंट्स. ईच ऑफ द 20 नॅचरली ऑकरिंग अमिनो ऍसिड undergo its own metabolism and perform specific function. प्रत्येक अमिनो ऍसिड कडे त्याचं स्पेसिफिक फंक्शन असतं, त्याची एक सेपरेट आयडेंटिटी तिथे असते. सम ऑफ द अमिनो ऍसिड्स can serve as a precursor for synthesis of many biological important compound. मेलॅनिन तयार करण्यासाठी प्रोटीनचा वापर होऊ शकतो. सेरोटोनिन, क्रिएटिन नावाच्या कंपाऊंड्स तयार करण्यासाठी जे की मेटाबॉलिझम मध्ये खूप महत्वाचा रोल परफॉर्म करतात. यासाठी व्हेरियस अमिनो ऍसिड्स कॅन ऍक्ट एज अ प्रिकर्सर, म्हणजे त्याच्यापासून सिंथेसिस होऊ शकतं. म्हणजे स्पेसिफिक अमिनो ऍसिडची डेफिशियन्सी जर डाएट मध्ये असतील तर ते कंपोनंट प्रॉपरली हे बनणार नाही. So certain amino acids may directly act as a neurotransmitter. आता न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय, कोणी सांगेल? न्यूरॉनचा सिग्नल भेजणं सर, त्याला न्यूरो ट्रान्समीटर म्हणतात. येस येस. जे 9 सिग्नल्स एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे ट्रान्समिट करतात, अल्टिमेटली त्यांना म्हणतो आपण न्यूरोट्रान्समीटर. सो ग्लायसिन, aspartate, glutamate are those neurotransmitter which can be synthesized from the amino acid. So protein metabolism is learned as a metabolism of amino acid. म्हणून आपण त्यांना अमिनो ऍसिडचं मेटाबॉलिझम म्हणून लर्न करू शकतो. सर तर आता 20 अमिनो ऍसिड तुम्हाला इथे दिसतंय स्क्रीनवरती. 20 अमिनो ऍसिडचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, पण ते कसे लक्षात ठेवायचे आता त्याचे एक मेनोमिक्स बघूया. सो देयर आर इसेन्शियल अमिनो ऍसिड्स, there are semi-essential amino acids, and there are non-essential amino acids. So, essential amino acid can provided from diet and they are not synthesized in the body. Not synthesized in body. Non-essential amino acids are synthesized in body. Their precursors are present. त्यांचे precursors हे body मध्ये present असतात. Precursors are present. Their synthesis pathway also present. That's why this called as non-essential amino acids. Screenshot काढून घ्यायचा. Synthesis pathway are present. विचारलं जाऊ शकतं MCQ मध्ये. सेमी इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा त्यांची रिक्वायरमेंट ही फुलफिल केला जाईल डाएट मधून, किंवा त्यांचं सिंथेसिस सुद्धा आपण आर्टिफिशियली करू शकतो, पण मोस्ट प्रेफरेबली दे आर टेकन फ्रॉम द डाएट. लक्षात ठेवायचं. सो अमिनो ऍसिडचे नाव हे वेगवेगळे असतील. तुम्हाला इतके सगळे नाव हे लक्षात ठेवायचे आहे. काय करायचं, आता आपण जेव्हाही अमिनो ऍसिडचे नाव पाठ करू तेव्हा काय करायचं, सुरुवातीला सगळे नाव 4-5 वेळा म्हणून बघायचे. त्याचे फर्स्ट लेटर लक्षात ठेवायचे. सो आर्जिनिन, लायसिन, ल्युसिन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, थ्रिओनिन, हिस्टिडिन, फिनिलॅलॅनिन, मिथिओनिन, हिस्टिडिन, आर्जिनिन,
टायरोसिन, ग्लायसिन, प्रोलिन, सिरिन, ॲलेनिन, ॲस्परजिन, ॲस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामाइन, ग्लुटामिक ऍसिड अँड सायटोसिन. ठीक आहे. आणि प्रत्येक अमिनो ऍसिडला आपण सिंगल लेटर कोडॉननी हे डिनोट केलेलं आहे. सो आर्जिनिनचा आर, ठीक आहे, ॲलेनिनचा ए, इथे लक्षात ठेवायचं. आता ए ए रिपीट झाला. आता ॲलेनिनचा ए, आर्जिनिनचा आर्जिनिन, आर्जिनिन म्हणतो ना आपण, म्हणून तिथे त्यांनी डिनोट केलंय सिंगल लेटर कोडॉननी आर, म्हणून काय केलंय आर. आता रिपिटेशन आणखी कुठे दिसते तुम्हाला? ठीक आहे, मला वाटतं एकाच ठिकाणी रिपिटेशन आहे आपलं, KLB, लायसिन, ल्युसिन. ओके, लायसिन, लायसिन आणि ल्युसिन मध्ये लक्षात ठेवायचं, इथे दोन्ही ठिकाणी LL आहे. सो दोन्ही बोथ आर द इसेन्शियल अमिनो ऍसिड. जास्त बॉदर करण्याचं काम नाही. लायसिन आणि ल्युसिन आर बोथ आर द इसेन्शियल अमिनो ऍसिड. लायसिन, लायसिन, लायसिन म्हणताना क्लायसिन लक्षात ठेवायचं. लायसिनला लायसिन नाही म्हणायचं, क्लायसिन म्हणायचं. क्लाय, के वरून लक्षात ठेवायचं. ल्युसिनला L. ठीक आहे. आणखी ओके, ट्रिप्टोफॅन, ग्लायसिन, प्रोलिन. ओके, तो फिनिल ॲलेनिन. फिनिल ॲलेनिनला आपण फिनिल म्हणतो. फी म्हणजे एफ, तिथे एफ चा आपण उच्चार करतो, म्हणून तिथे आपल्याला म्हटलंय एफ. फिनिल ॲलेनिन इज डिनोटेड बाय द एफ अँड प्रोलिन इज डिनोटेड बाय द पी. सो अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ग्लुटामाइन, ग्लुटामिक ऍसिड, या दोघांमध्ये सेम आर फ्रॉम दी जी, दोन्ही जी नॉन इसेन्शियल मध्ये लक्षात आहे. ठीक आहे. आता एक मेनोमिक्स तुम्हाला सांगतो. खाली तुम्हाला दिसत असेल काही सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे. सो रणबीर कपूर लव विकी विथ FM. आता या शब्दाचा काही अर्थ नाही. आता विचारू नका कोण रणबीर कपूर, कोण विकी आणि कोण FM. फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला रणबीर कपूर लव विकी विथ FM. आर लक्षात ठेवायचा आहे. रणबीर कपूरचा RKLV विथ F आणि M, म्हणजे आर्जिनिन, लायसिन, ल्युसिन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅनचा काय येईल? W येईल. ट्रिप्टोफॅनचा टायरोसिन तिकडे पण आहे, म्हणून इथे काय केलं आपण? W लिहिलाय. ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, थ्रिओनिन, हिस्टिडिन, फिनिलॅलॅनिन आणि M. सो आता तुम्हाला काय करायचं? फक्त इसेन्शियल अमिनो ऍसिड लक्षात ठेवायचे, बाकीचे उरलेले नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. आता इसेन्शियल अमिनो ऍसिडची पुन्हा एक दुसरी ट्रिक सांगतो तुम्हाला. इसेन्शियल अमिनो ऍसिडचं एक मेनोमिक्स तुम्हाला दिसतंय. सो PVT, TIM, HALL. लक्षात ठेवायचं, लक्षात राहील. सिंपल्स आहे. PVT, TIM, HALL. सो P फॉर फिनिलॅलॅनिन, V फॉर व्हॅलिन, T फॉर थ्रिओनिन, TIM, पुन्हा T आलाय म्हणजे काय येईल? ट्रिप्टोफॅन, I आयसोल्युसिन, मिथिओनिन, H हिस्टिडिन, A आर्जिनिन, L ल्युसिन आणि लायसिन. ठीक आहे. दोन्ही L काय येतात? ल्युसिन आणि लायसिन इसेन्शियल अमिनो ऍसिड मध्ये येतात. एक A आर्जिनिन इथे येतो. ठीक आहे. अशा पद्धतीने 20 अमिनो ऍसिड तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्षात राहील सगळ्यांचे. MCQ मध्ये विचारले जाऊ शकतं. कन्फर्म क्वेश्चन हा येईल तुम्हाला एक. माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. येस ऑर नो? सो येस सर. ओके, तुम्हाला येस सर. तुम्हाला रणवीर कपूरचं लक्षात ठेवायचंय की हे लक्षात ठेवायचंय तुमचं? तुम्ही आता बघा. सो PVT, TIM, HALL. PVT, TIM and HALL. So P for phenylalanine, V for valine, T for threonine. त्यानंतर ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, मिथिओनिन, हिस्टिडिन, आर्जिनिन, ल्युसिन, लायसिन. P इथे F पण आपण लिहू शकतो. इट इज डिनोटेड बाय सिंगल लेटर कोडॉन F, फिनिल. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? हो तो सर. आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया.